भाऊ पाध्ये यांची कादंबरी अग्रेसर, प्रकरण 19. तर तुला राजा आवडत नव्हता, पण तरीसुद्धा त्याच्याशी संबंध ठेवायला लागला नाही का? तसं नाही हो. मला राजा आवडायचा, पण राजाची लायकी काय आणि माझी लायकी काय? मला लग्न करायचं होतं हे तुम्हाला माहीतच आहे. राजाशी माझं लग्न झालं असतं अशी आशा धरणं म्हणजे गाढवपणाच होता. म्हणून मी असं ठरवलं की नरशाला यातलं काही सांगायचं नाही आणि राजाला खुश ठेवून त्याचा आपल्याला जेवढा फायदा उठवता येईल तेवढा उठवायचा. म्हणूनच मी 1 वर्षाची मुदत होऊन गेली तरी नरशाजवळ लग्नाचा विषय काढलाच नाही. माझ्या आणि राजाच्या प्रकरणाची मुळीच आयडिया नसल्यामुळे त्याच्या दृष्टीने मी परीक्षा पास झाले होते आणि मी जर त्याला लग्न करायला म्हणाले असते तर कायद्याने त्याने माझ्याशी लग्न करायला पाहिजेच होतं. पण मी म्हणाले, राजा आता कुठे माझ्या हातात येतो आहे. तो आर्टिस्ट आहे, त्याला जगात भाव आहे. आपण त्याचा आपल्या फायद्याच्या दृष्टीने का उपयोग करून घेऊ नये? मी आता रोज राजाच्या खोलीवर जात असे. सकाळपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत राजाला हवं तसं आपल्याला वापरू द्यायचं हेच माझं काम. राजा दुपारी ऑफिसमध्ये तासभर जाऊन चव्हाण मोरेंना त्यांची कामं समजावून सांगत असे की परत घरी. राजा पण बॉबसारखाच वेडा झाला होता माझ्यासाठी. सारखी मी त्याच्या डोळ्यांसमोर हवी. पण बॉबबरोबर मला एवढी मजा वाटत नसे. राजाबरोबर मजाही. बॉबच्या रोमांसचा कंटाळा येत असे, पण राजा सारखा रोमॅन्सच करत असे. तो कधीकधी पेंटिंग काढत बसे, पुष्कळ गोष्टी करत असे. पण त्याच्या मनासारखं चित्र जमलं नाही म्हणजे तो वैतागे. माझ्यावर पण वैतागे. मला म्हणे, मला तू आवडतेस, पण मग तू जवळ असताना मला इन्स्पिरेशन का होत नाही? एखादा दिवस असा येत असे की त्याने संबंध दिवसात मला टच केलेलं नसे. तो सकाळपासून पेंटिंगच्या मागे लागलेला असे. मला तो फक्त बाजूला बसवून ठेवत असे. हो, माझ्या अंगावर दारात पाऊल टाकल्यापासून काहीही असता कामा नये अशी त्याची ऑर्डर असे. तो पेंटिंग करत असे आणि मी त्याच्या पुढ्यात खादडी करत बसलेली असे. संध्याकाळपर्यंत त्याने पुष्कळ वेळा कॅनव्हास फाडलेला असायचा. बिचाऱ्याने काहीतरी पुरं करत आणल्यासारखं असायचं. पण मग त्याच्या का कुणास ठाऊक ते मनात येत नसे. ते फाडून टाकायचा. मला खूप वाईट वाटायचं. चूक. यू डोंट पिटी मी. आय एम सॉरी. डोंट बी सॉरी. तो पुन्हा कॅनव्हास चढवे आणि जोरजोरात रंग चढवू लागे. अमळशाने एकदम ब्रेक लागल्यासारखा त्याचा हात निपचित होई आणि तो डोकं खाजवू लागे. त्याचं तोंड अगदी लहानसं होऊन जाई. अगदी रडू होत असे तो. मला खूप दया यायची. केवढा दमतो तो, केवढा थकतो एक चित्र काढण्यासाठी. आणि दुसरे चित्रकार नुसते काहीतरी रंग कॅनव्हासवर फासतात, आणखी एका कोपऱ्यात एखादा ठिपका ठेवतात आणि त्यांची चित्र हजार रुपयाला विकली जातात. मी पाहिलंय. मोठे फॉरेनर पण त्यांची चित्र घेतात. मूर्ख लोक असतात हे घेणारे. पैसे जास्त झालेले असतात त्यांच्याजवळ. मला नेहमी असं वाटायचं, राजाने असं चित्र काढावं की त्याला 5,000 रुपये किंमत मिळाली पाहिजे. अगदी सगळ्या चित्रकारांची नाकं कापली जातील मग. मला राजाविषयी खूप दया वाटायची आणि मग मी त्याला मिठी मारून त्याची चुंबनं घ्यायची. राजा, बस कर रे तुझं पेंटिंग. आज संबंध दिवसात तू मला स्पर्श केला नाहीस बघ. राजा मग हळूहळू
माझ्या कह्यात येत असे आणि मग त्याच्या डोक्यातली सगळी चित्र नाहीशी होत आणि मग तो माझ्यासाठी वेडा होत असे. असाच तो वेडा राजा मला खूप खूप आवडायचा. मग मी त्याला स्वतःशी घट्ट घट्ट गाठायची. राजा, राजा, का रे माझ्यावर तू इतकं प्रेम करतोस? मी कोण आहे? खरंच माझी काय लायकी आहे की तुझ्यासारख्या कलावंताने माझ्यावर मरावं? राजा त्यावेळेस म्हणाला, तू आवडतेस. तू कोण आहेस? तुझी लायकी काय? तू रंडी आहेस. तू रंडी आहेस म्हणून मला आवडतेस. ये बस. त्याने मला वेश्या म्हटल्यावर मी दचकले, गोरीमोरी झाले आणि मग म्हणाले, परत मला तसं म्हणू नका रंडी म्हणून. त्याने मला रंडी म्हणून म्हटल्यामुळे माझं डोकं फारच सुन्न झालं होतं. वाटलं आत्ताच्या आत्ता राजाला सोडून तडक निघून जावं, पण राजाला सोडायची हिंमत झाली नाही. राजाने सिगारेट पेटवली. हे बघ बैजू, तू रान नाहीस, नसशील. राजाला जीवनात येण्यासाठी तू रंडी नाहीस. राजाच्या जीवनात येण्यासाठी तू रंडी नाहीस. या क्वालिफिकेशनला काही अर्थ नाही. मी घाणेरडा आहे. मी घाणेरडा होऊ इच्छितो. चांगलं राहण्यात काही वाईट नाही. मला हेच दाखवायचं की मी बुर्जवा नाही आहे. आणि वैजू, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात काहीतरी घडेल, काहीतरी होईल. माझा सर्वनाश होईल तरी हरकत नाही. कदाचित माझ्या अंगात ज्या बुर्जवा क्वालिटीज असतील त्या नष्ट होतील. वैजू, हे तुझ्यामुळेच होईल. म्हणून वैजू, तू मला पाहिजे आहेस. राहशील ना तू माझ्याजवळ कायमची? कायमची? हो, कायमची. म्हणजे तुम्ही मला आपल्याजवळ रखेलीसारखीच बाळगणार की नाही? त्यापेक्षा तुम्ही लग्न का नाही करत माझ्याशी? लग्न? नो. लग्न म्हणजे आधी परत इस्टॅब्लिश्ड सोसायटीशी ॲडजस्टमेंट. तू माझ्याजवळ अशीच राहा म्हटलं ना मी कधीही सोडणार नाही. मला बुवा माझं लग्न व्हावंसं वाटतं. तुमचे विचार वेगळे आहेत, उच्च आहेत, पण माझी परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही 4 भिंतीमध्ये चित्र काढूनही जगू शकता, कारण तुमच्याजवळ आर्ट आहे. पण मला जगायचं म्हणजे समाजात राहिलं पाहिजे नॅचरली. मी लग्न केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याने एकदम गळा काढून रडायलाच सुरुवात केली. अगदी लहान मुलासारखाच रडू लागला. एवढा पुरुषासारखा पुरुष आणि रडतोय हे पाहून मला असावं की रडावं हेच समजेना. मी स्वतःला कंट्रोल केलं आणि म्हणाले, राजा, राजा, रडू नकोस रे. अरे, तुला काय पाहिजे? अरे, मी तुझीच आहे. अरे, नुसते माझ्या मनातले लग्नाचे विचार सांगितले म्हणून काय झालं रडायला? मी गेले का तुम्हाला सोडून ताबडतोब लग्न करून? शी बाई, किती वेडेपणा करता आहात, रडता काय आहात आणि काय जीवाचे हाल चालवले आहेत? राजा, राजा, थांबवा हं तुमचं रडणं. मी सांगते, आता तुम्ही रडणं थांबवलं नाहीत तर मी ताबडतोब निघून जाईन इथून. राजाने मग थोडासा कंट्रोल केला. मी त्याच्या गळ्यात गळा घालून त्याची चुंबनं घेऊन त्याला सांगत होते, राजा, खरंच मी तुझी आहे रे. मी तुझीच राहणार, दुसऱ्या कुणाचीही होणार नाही. अरे राजा, तुझ्यासारखं रत्न टाकून रस्त्यावरचे दुसरे फुटके मणी का मी पसंत करीन? इतकी का मी वेडी आहे? माझ्या राजा, राजा, मी जन्मभर तुझ्याच जवळ राहीन. हे घे वचन. झालं समाधान? त्याने मान हलवली. मी त्याला ओढून छातीशी घट्ट धरलं. राजा, माझा राजा, माझं सर्वस्व. मी त्याच्या केसांचं चुंबन घेत म्हणाले. मग तशीच आम्ही एकमेकांच्या मिठीत गार लादीवर आडवे झालो. राजाला झोपायला ती गारगार लादी फार आवडे. तो माझ्यावर चुंबनांचा मारा करू लागला, पण मला त्याच्या चेहऱ्याकडे पाहवत नव्हतं. मी त्याचं डोकं दाबून छातीशीच धरलं. चांगला गुंतला होता तो मग माझ्या छातीत. प्रकरण
19 समाप्त. प्रकरण 20. एक दिवस राजाने त्याच्या मनासारखं चित्र काढलं. मग तो चिक्कार खुश झाला. मला म्हणाला, कसं आहे? छान. इट्स बेस्ट. इट्स ग्रेट. नाव काय याचं? माइंड. बरोबर मन काढलेस तू. चिक्कार भडक भडक रंग त्याने माझ्या कॅनव्हासभर पसरले होते. मला आताशा या चित्रकारांची चित्र पाहण्याची सवय झाली होती. ते अशीच भडक भडक चित्र का काढत ते मात्र मला समजत नसे. मग तो ते चित्र कात्रीने कापू लागला. का कापतोस? उगीच. उगीच? हो. म्हटलं, हे चित्र खतम करायचंय तर खतम करता करता त्याला निरनिराळे आकार देऊन बघूया. खतम? मी त्याच्या हातातून ते चित्र काढून घेतलं. तू खरोखर वेडा आहेस राजा. अरे, दुसऱ्या कोणी हे चित्र काढलं असतं तर 1000 रुपयाला विकलं असतं. आपलं क्रिएशन डिस्ट्रॉय करण्याची शक्ती असली पाहिजे आर्टिस्टमध्ये. 1000 रुपये काय कोणीही 4 रंग फासून कमवेल. मी गप्प बसले. याला 1000 रुपयाची पर्वा कशी नाही? खरोखरच हा चक्रम आहे का? का त्या वाईकर वगैरे दोस्तांनी याला चक्रम बनवलं आहे? त्यांना कोणी पैसे मिळवले, कोणी बक्षीस मिळवली, कोणी मोठा झाला की ते आवडत नाही. एवढंच काय, त्यांना चांगलं खाल्लेलं, चांगलं राहिलेलं आवडत नाही. चांगले कपडेही घालत नाहीत हे लोक घाणेरडे. हे लोक भारी विद्वान आहेत, ज्ञानी आहेत. मला काय कळतं त्यात? बोलताना मात्र कसे अगदी माणसाला खिशातच टाकतील. अगदी तसंच केलंय त्यांनी राजाला. नाहीतर परवा दारूतून काहीतरी खावलं असेल. हो हो, ते त्याही बाबतीत तयार आहेत म्हणे. हाजी अलीला ते गांजाडू चर्शी लोक राहतात. त्यांच्यामध्ये हे जाऊन बसतात. चर्शी गांजाडू लोकांजवळ असते. हां, काहीतरी बोलली. ती खाल्ली की माणसाचे विचार पालटतात. पूर्वी राजा किती चांगला धंदा करायचा, आपल्या धंद्यात इंटरेस्ट घ्यायचा. पण आता ऑफिसवर जात पण नाही. केव्हा केव्हा नुसता माझ्या भोवती असतो. हो, उद्या त्याच्या धंद्याची कमाई ते चव्हाण मोरे खाऊन बसले तर? राजासाठी जी गिऱ्हाईकं अडून बसतात त्यांनी राजाला रामराम ठोकला तर खायचेच वांदे होतील राजाचे. मरू दे, राजाला कोण समजावणार? तो मोठा आर्टिस्ट आहे. आपली काय लायकी आहे त्याला शिकवायची? मी आपलं ठरवून टाकलं. अशा माणसाची शाश्वती कधी वाटेल कोणाला? याची भिकारी म्हणून मरण्याची लक्षणं आहेत. त्याला मरायचं असेल भिकारी म्हणून तर खुशाल मरू दे. पण आपण का मरायचं त्याच्याबरोबर? आता आपल्याला या माणसापासून एकच फायदा करण्यासारखा. याची पेंटिंग्ज आपण आपल्याजवळ जपून ठेवायची आणि त्यांना जर कुठं गिऱ्हाईक असेल तर आपण ते विकून पैसे जपून ठेवायचे आपल्याजवळ. मग काय करणार? अशा माणसाचा असाच फायदा करून घेतला पाहिजे. उद्या मी गावाला पैसे पाठवले तर बाबा आणि आईला तरी वाटेल की पहा, वैजूने आपल्यासाठी काहीतरी केलं. अगदीच नालायक निघाली नाही ती. मी राजाने दिलेले चित्र जपून ठेवलं. राजा आज जोरात होता. तो म्हणाला, चल आपण आर्टिस्ट सेंटरवर जाऊ. पण एक लक्षात ठेव, मी चांगलं पेंटिंग काढलं आहे म्हणून बोलायचं नाही आहे कोणाला. मी बरं म्हणाले. एका अर्थी आम्ही सेंटरवर चाललो होतो. हे बरंच होतं. आपोआपच मला तिकडे पेंटिंगसाठी गिऱ्हाईकं शोधता आलं असतं. आज सभागृहात चिकार माणसं खचून भरली होती. सगळे फुलांचे बुशकोट घातलेले, दाढीमिशा आणि केसांच्या जटा वाढवलेले आर्टिस्ट. आपल्या देशातले तसेच फॉरिनवाले. बल्लाळ शास्त्रीय गाणं गात होता. सगळा हॉल धुराने भरून गेला. चमत्कारिक हिरवट वास या धुराला येत होता. राजा तत्काळ उठला आणि म्हणाला, कोणीतरी गांजा आणलाय. थांब, मी घेऊन येतो. नको, मी ओरडले. त्यामुळे
पुढच्या रांगांमधले लोक माझ्याकडे पाहायला लागले. मी एकदम लाजले आणि स्वतःला आवरलं. इकडे राजा कोणाकडून तरी गांजाची भुकटी घेऊन आला होता. आता त्याने नवीन उद्योग काढला. एका सिगारेटमधली तंबाखू घुसळून काढून सिगारेटच्या कागदी सुरळीत कांजा भरला की त्याने ती सिगारेट पेटवली. पुन्हा तो हिरवट वास डोक्यात शिरू लागला. माझं डोकं उठलं. मी सारखी राजाच्या कानात कुजबुजत होते, टाकून द्या ती सिगारेट, कशाला उडता ती, शी. पण राजाने मुळीच ऐकलं नाही माझं. तो माझं सगळ्या गोष्टीत ऐकायचा, फक्त एकाच गोष्टीत ऐकत नसे, व्यसन करण्याच्या. त्याला दारू पिऊ नको, गांजा पिऊ नको असं मी सांगून पाहिलं, पण त्याने कधीच ऐकलं नाही माझं. अमरशाने बल्लाळचं गाणं संपलं. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मग मथुरा गोयल उभी राहिली. प्रथम तिने आपली ओळख करून दिली. माझं नाव मथुरा गोयल. मी कविता करते आणि डायव्होर्स घेते. माझ्याशी लग्न करायला कोण तयार आहे त्याने पुढे यावं. तर एक पोरगा पुढे आला. हां, मी करतो. तेव्हा तिने आपल्या तोंडातून 4 दातांची कवळी काढली आणि म्हणाली, आता करशील माझ्याशी लग्न? ते पोरगं मागं फिरलं आणि सारे लोक हसू लागले. मथुरेनं हिंदीमध्ये कविता म्हटली. सर्वांनी टाळ्या दिल्या तिला. आपल्या माणसांनी फॉरिनरनी सर्वांनी काय समजली असेल कविता त्यांना कोणास ठाऊक. मग आणखीन एका पंजाबी मुलीचं काव्यगायन झालं. तिने पण आपली ओळख अशीच मुद्दाम घाणेरडी केली. ती म्हणाली, तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुमच्याबरोबर झोपेन, पण तुम्हाला चहा करून देणार नाही. तिचा कार्यक्रम झाल्यावर बल्लाळकडून मागणी आली. वैजयंती, मिस वैजयंती. सारे लोक बल्लाळच्या सुरात सूर मिसळू लागले. मी भलतीच लाजले. बापरे, मी काय बोलणार, मला काय येतंय. मी बावरून गेले, पण मला लोक सोडेनात. अखेर मी उठले आणि खुर्च्यांच्या रांगांतून बाहेर पडू लागले. माझं लक्ष सहज मागच्या रांगांकडे गेलं तर एका रांगेत बॉब बसला होता. माझ्याकडे टकलावून पाहत होत. मी पटकन नजर फिरवली. लोक मला टाळ्या वाजवत होते. मी पण पेटले होते. मनात विचार आला, बडव्याने मला सतवण्यासाठी माझा पत्ता काढलाय. ठीक आहे, तर मी दाखवतेच. मी सर्वांच्या समोर उभी राहिले. म्हणाले, माय नेम मिस वैजयंती खाजनवाडकर. आय ॲम राजाज केप्ट वुमन. आणि खदाखदा हसले. मग शेली आणि टीम हे माझ्यावर इतके खुश झाले, ते जागचे उठून म्हणाले, ब्रेवो वैजयंती. मग मी बॉबकडे नजर टाकली. विचाराचा चेहरा झाला होता. मग मी एक उर्दू शायरी म्हटली की गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, हे गाणं म्हटलं मराठी गाणंच गावं म्हणजे इथे कुणाला समजणार आहे. मग लोकांनी मला खूप टाळ्या वाजवल्या. मी अशी रुबाबात आणि हसत माझ्या जागेवर येऊन बसले की बॉब माझ्यावर जळलाच पाहिजे. मी जागेवर येताच राजाचा हात हातात घट्ट धरून ठेवला होता आणि शेलीला हाक मारून सारखे खुणावत होते. बॉब आता चांगलाच समजला असेल. कालची वैजू आता चांगलीच पुढे गेली आहे. आता आपल्याला कसली दाद देते. एकूण बॉबला तू कायमचं वाटेला लावलंस. छे हो. बॉब असा जायला बसला होता. मी त्या दिवशी त्याला वाटेला लावावं म्हणून बोलले. मी राजाची रखेली आहे म्हणून, आणि त्याला माहीतही होतं की मी राजाकडेच असते म्हणून. पण तरी पण त्याने माझी आशा सोडली नव्हती. तो रोज राजाच्या घराभोवती घोटाळत असे. रात्री 11पर्यंत माझी वाट पाहत घराखाली थांबत असे. परत राजाकडे बॉबसारखी पोचवण्याची भानगड नव्हती. त्यामुळे मी घरी परतताना एकटी सापडे.
तो आपली स्कूटर घेऊन माझी सेवा करायला तयार असे, पण मी त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करीत असे आणि टॅक्सी बोलावत असे. तो हळूहळू माझ्याविषयी अगदी निराश झाला होता. पण काय नशीब असतं पहा, एक दिवस अचानक टॅक्सीवाल्यांनी संप केला. मग त्याच्या स्कूटरवरून जावंच लागलं. स्कूटरवरून जाताना तो माझ्याशी फारसा बोलला नाही, गप्प होता. मीही गप्प होते. स्मिताच्या घराच्या नाक्यावर त्याने मला सोडलं. त्यावेळी मात्र मी त्याला म्हणाले, तुम्ही येत जाऊ नका बॉब. ज्या गोष्टी पूर्वी झाल्या त्या होऊन गेल्या, आता त्या विसरा. मला माहीत आहे मी आता तुला नकोसा झालो आहे, पण मला तू काहीही म्हटलंस तरी चालेल, पण मी तुझ्याकडेच येणार. मी शरयूसारख्या मुलीवर तुझ्यासाठी पाणी सोडलं. तो काय आता तू म्हणालीस म्हणून ऐकणार आहे का? बस करा हो तुमचा वाह्यातपणा. तुम्ही माझ्यासाठी लाख केलं असेल तरी मला माझं जीवन आहे की नाही? राजामध्ये मला आयुष्यात जे हवं ते मिळालं आहे. आता मला काय इंटरेस्ट आहे तुझ्यासारख्या लोकांत? ठीक आहे, बघून घेईन मी. तो तडतडत स्कूटरवर चढला आणि त्याने स्कूटर हाकली. प्रकरण 21 समाप्त. प्रकरण 22. बॉब मला काय बघून घेणार होता? माझं काय वाकडं करू शकत होता तो? जास्तीत जास्त त्याने आपले नि वैजूचे संबंध होते हे राजाला कळवलं असतं. त्याची कुणाला पर्वा होती? मला माहीत होतं की असल्या गोष्टींना राजाने थारा दिला नसता. उलट मी वाईट आहे हे त्याला कळलं असतं तर त्याला आणखीनच आनंद झाला असता. त्याचा स्वभावच असा झाला होता, जितकं वाईट घाणेरडं तितकं चांगलं वाटायचं त्याला. मी वाट पाहत होते बॉब काय बघून घेत होते, पण बॉब दुसऱ्या दिवशी परत माझी वाट पाहत खाली उभा राहिला. मी 9 वाजता निघाले. त्यावेळी त्याने मला गाठलं आणि अगदी गरीब होऊन म्हणाला, कालच्या माझ्या बोलण्याचा तुला राग आला असेल तर मला क्षमा कर. मी तुझ्यावर रागवायला नको होतो. मी बरं म्हणाले आणि टॅक्सी पाहू लागले. तशी त्याने स्कूटर माझ्यासमोर उभी केली ने म्हणाला, प्लीज. प्रकरण 22 येथे समाप्त. भाऊ पाध्ये यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण 22 येथे समाप्त. भाऊ पाध्ये अग्रेसर भाऊ पाध्ये.